तुझे संग प्रीत लगाई सजना, तुझे संग प्रीत लगाई सजना 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 हो ओ रामा। हो तुझ संग प्रीत लगाई सजना 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 हो रामा। तुझे संग प्रीत लगाई सजना 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 रामा। हाय बेदर्दी तुझे संग प्रीत लगाई सजना 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 रामा। आजा तेरे हाथों में मेहंदी लगा दूं, गोरे गोरे बाहों में कंगना चढ़ा दूं, काली घटाओं का गजरा लगा दूं, काली घटाओं का गजरा लगा दूं, एक तू ही मन को है भाई सजना 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 हो रामा। तुझे संग प्रीत लगाई सजना 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 रामा। तूने मुझे चोरी से अपना बनाया, प्यार की राह पे चलना सिखाया, दुख और सुख में जीना बताया, दुख और सुख में जीना बताया। मैं हूँ तुझ पर वारी सजना 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 रामा। हाय बेदर्दी तुझे संग प्रीत लगाई सजना 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 हो रामा। Thank you so much.
हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो बेस का हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो सर्व पुरुषांना विनंती आहे सर्वांनी डाव्या साईडला बसून घ्यावे. हॅलो सर्व पुरुषांना नम्रतेची विनंती डाव्या साईडला बसून घ्यावे आणि महिलांनी उजव्या साईडला बसावे. हॅलो हॅलो चेक हां हॅलो 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 डाव्या साईडला पुरुष मंडळी सर्वांनी बसायचे. उजवी साईडला महिलांसाठी जागा ठेवायची. उजव्या साईडला महिलांसाठी फक्त. हॅलो हॅलो चेक हॅलो धुंदीत गाओ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजरा हो धुंदीत गाओ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजरा ओ थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजनी हो धुंदीत गाओ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजरा हो धुंदीत गाओ रुपेरी उडात धोके दाटलेले रुपेरी उडात धोके दाटलेले दुधी चांदणे है सुनू गोठले रुपेरी उडात धोके दाटलेले दुधी चांदणे है सुनू गोठलेले असा हात हाती तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गीत साजना हो धुंदीत गाओ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना हो धुंदीत गाओ दवाने भिजावी तिथे झाडवेली राणी फुलांची फुलांनी चन्हाली ला 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 दवाने भिजावी तिथे झाडवेली राणी फुलांची फुलांनी चन्हाली ये नजराशी प्रिय पाऊपाशी अशी मिलनाची आहे रीत साजनी हो धुंदीत गाओ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना हो धुंदीत गाओ
शिकारा असह निवारा असह उभारा ला 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 ला. जळी यौवनाचा तुले हा शिकारा असह निवारा असह उभारा अशर्मकारी नशा आज आली एकांत झाला जणू आज पाहुणा. ओ धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना. ओ थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजनी. ओ धुंदीत जाऊ. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आपणा सगळ्या मान्यवर मंडळींचं समस्त पांढरे परिवार समस्त काळे परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आजूबाजूला उभा असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींना नम्रतेची विनंती आहे, आपण सगळ्यांनी बसण्याची आपणा सगळ्यांसाठी उत्तम आणि उत्कृष्ट व्यवस्था दोन्ही परिवाराच्या वतीनं या संध्या समय या ठिकाणी केलेली असताना सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील, आपण सगळ्यांनी आतमध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. एक आनंदाचा गोड गोजीरवाणा सोहळा चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षणी प्रणिता यांचा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. या संध्या समय सूर्य अस्ताला जात असताना आपणा सगळ्यांच्या मनातील सूर्य उदित करणारा एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तेव्हा आपणा सगळ्यांचं या लग्न समारंभाच्या निमित्तानं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनानी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इको थोडासा कमी करा. हॅलो इको थोडासा कमी करा. नवगंडातील नक्षत्रांनी इथे मांडला साज, नवगंडातील नक्षत्रांनी इथे मांडला साज, कोटी कोटी मनी भावना त्यात उमटल्या आज. आणि याच मनी भावनेतून समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवार पुन्हा एकदा एका नव विचारानं नव्या आपुलकीनं आणि नव्या गंधत्व नात्यानं आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना याच उपस्थितीला आज सप्तसूर संगीत मैफिलीच्या माध्यमातून असा सुंदर साज या ठिकाणी घडला जातोय. मी समस्त अनिकेत भोसले सर त्यांच्या समस्त टीमचं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करत या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत या नातेवाईक नगरीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व देवदेव पतसंस्थेचे वाईस चेअरमन सन्माननीय संजय तात्या पाटील साहेब यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे. समस्त पांढरे परिवार समस्त काळे परिवाराच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय मामासाहेबजी पांढरे साहेब, फ्लोरा उद्योग समूहाचे सन्माननीय मोहितजी जाधव साहेब, सन्माननीय पप्पू शेठ दुधाळ साहेब, सन्माननीय रणजितजी काळे साहेब या सगळ्यांच्या परफेक्ट नियोजनातून आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत असताना या सुंदर सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. आपल्या सगळ्यांचीच उपस्थिती या ठिकाणी लाख मोलाची असतानाच या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य अधिक सद्गुणित करण्यासाठी आजचा सुंदर सोहळा जिवंत ठेवण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी बारामती झटक्याचे संपादक सन्माननीय श्रीनिवासजी कदम साहेब यांच्या मंद मंद पावलांशी त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. या लग्न समारंभाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष आणि शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक महिलांना सक्षमीकरण करणाऱ्या आमच्या ऋतुजाताई मोरे यांचंही आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे. ताई आपलं या लग्न समारंभाच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर या लग्न समारंभाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आदराचे स्थान आणि कौतुकाची मान असणारे या नातेपुते नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय अतुलजी पाटील साहेब अर्थात बापू साहेब यांचं देखील आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे. बापूसाहेब आपले या लग्न समारंभाच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खरं तर माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, 10 दिशांच्या पुढे रिंगणात माझी धाव, अशी रिंगणाच्या पुढे धाव घेत प्रत्येक जनमानसामध्ये वावरणारे एक लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय बापूसाहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अरविंदजी पांढरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. आमच्या काळे परिवाराचे आदराचे व्यक्तिमत्व असणारे
देवदेव पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य दामोदरांना काळेसाहेब यांच्या वतीनं देखील मी आलेल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। आजच्या या सुंदर सोहळ्याचे सौंदर्य सुखदून करण्यासाठी माता भगिनींचं देखील विशेषत्वानं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। उपस्थित झालेल्या आणि या लग्न समारंभाचं सौंदर्य शतगुणित करणाऱ्या आमच्या माता भगिनींचं देखील आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। कंबल खांदी वान पायी डोई समुंडाचे श्यामल रंगे सान रूपते साधेपण भासे आमचे असे असणारे आमचे रणजितजी काळेसाहेब यांच्या पुतणीचा आजचा सुंदर सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। त्यांच्यावरती जिवलग प्रेम करणारे त्यांचा असंख्य असा जिवलग मित्र परिवार आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित झालेला आहेत। अशा सगळ्यांचं आम्ही समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे। वरराजाचं आगमन स्वागत कमनी जवळ झालेलं आहे। वधू राणीचे मामा आपणास नम्रतेची विनंती करतो की आपण लवकरात लवकर वधू राणी चिरंजीविका सौभाग्यकांक्षिणी प्रेरणता यांना आपण लवकरात लवकर स्वागत कमनी जवळ घेऊन जायचं आहे। या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय ज्ञानराज उर्फ माऊली पाटील साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मनापासून स्वागत आहे। नवरीच्या मामा नवरीला घेऊन यायचे ताबडतोब। नवरीच्या मामाला विनंती आपण नवरीला ताबडतोब घेऊन यायचे। पाठीमागं अनेक मान्यवर मंडळी उभा आहेत त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आपण सगळ्यांनी आतमध्ये यावं आणि असनच व्हावं। खरं तर माणसाचं जीवन हे व्यक्तिगत न असता ते जीवन सामाजिक असावं आणि असंच सामाजिक जीवन जगणारे आमच्या काळे परिवार आणि पांढरे परिवारावरती अतिशय मनापासून प्रेम करणारे अनेक मान्यवर मंडळी आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। अशा सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। या लग्न समारंभाच्या निमित्तानं आमचे जिवलग मित्र सन्मान्य गणेशजी माने साहेब यांचे आगमन होत असताना त्यांच्या समेत त्यांचा अखंड जिवलग मित्र परिवार उपस्थित झालेले आहेत। अशा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। या लग्न समारंभाच्या निमित्तानं माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय किशोरभाई सुळ पाटील यांचं विशेषत्वानं आगमन झालेलं आहे। त्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये पांढरे मोबाईल शॉपीचे सर्व सन्मान्य विक्रमजी पांढरे साहेब यांच्या वतीने देखील मानलेल्या सगळ्या मान्यवर मंडळींचा शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। खरं ते या संध्या समयी असा सुंदर अशा प्रकारचा काळ म्हणजे रात्रही नाही आणि दिवसही नाही पण या सुंदर अशा प्रकारचा संध्या काळमध्ये आज चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षिणी प्रेरणिता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं आज येवल्याच्या गणत्यामध्ये पदार्पण करीत असताना त्यांचं जीवन हे नुसतंच जीवन न राहता त्या जीवनाला सहजीवन प्राप्त व्हावं आणि याच सहजीवनाचे आपण सगळेजण साक्षीदार व्हावेत या भावनेतून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे। दरम्यानच्या काळामध्ये कारोंडे गावचे माजी सरपंच सन्माननीय पाटील साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या देखील या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतोय। दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय उराडे अंकल यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे। लग्न समारंभाच्या निमित्तानं दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करत सगळ्यांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं। कार्यक्रमाच्या निमित्तानं फडतडी गावचे माजी उपसरपंच सन्मान्य अप्पासाहेबजी रुपनवर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आपलं देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक आमचे मार्गदर्शक ज्यांनी निवेदकाची ओढ माझ्या अंतःकरणामध्ये प्राप्त करून दिली असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुखदेव वलेकर सर यांचे आगमन झालेलं आहे। मनापासून सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय अभिजित वाळके सर यांचे आगमन या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे। दरम्यानच्या काळामध्ये शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय शरद बापू मोरे साहेब यांचे आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं होत असताना बापू आपला मी दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनांनी मनापासून स्वागत करत आपणास नम्रतेची विनंती राहील आपण पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं। मोरपिसाच्या सोन पावलावरती शब्दरंग कसे म्हटले मान्यवरांच्या पदस्पर्शाचे परमभाग्य आम्हा लाभले। या जाणीवेतून अनेक मान्यवरांची उपस्थिती
अनेक अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वादाचा वर्षाव आज नक्कीच आमच्या पांढरे परिवार आणि काळे परिवारावरती पडणार आहे आणि याच परिवारावरती आपण निष्ठेने प्रेम करीत असता आणि आमचा पांढरे परिवार आणि काळे परिवार प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येकाशी अगदी संलग्नतीत असतो आणि तीच मनी भावना घेऊन आपण सगळे मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत। आपणा सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनानी मनापासून स्वागत करताय। दरम्यानच्या काळामध्ये सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय रणवीरभाई देशमुख साहेब यांचंही आगमन या ठिकाणी होत असताना आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय सोरटे सर यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे। आपलं देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत विनंती केली जाते आपण पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं। लग्न समारंभाची वेळ अतिशय जवळ चाललेली आहे। वर राजा चिरंजीव प्रमोद यांचं आगमन स्वागत कमानीवरती झालेलं आहे। वधू राणीचे मामा आपणास नम्रतेची विनंती आहे वधू राणी चिरंजीविका शुभगीतांक्षी प्रेरणिता यांना आपण लवकरात लवकर स्वागत कमानीजवळ घेऊन जावं। शिवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय साहिलभाई आतार साहेब यांचे आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं मी दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय। एक आनंदाचा सोहळा पवित्र अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आपल्या सगळ्यांचीच उपस्थिती या लग्न सोहळ्याला अतिशय लाख मोलाची आहे। आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीनं आजचा सुंदर सोहळा गंधित होतोय पवित्र होतोय आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी दोन्ही परिवारामध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये हृदयाच्या आदराचे प्रतीक असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय धैर्यशील भाऊ देशमुख साहेब यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे। आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय अक्षयजी भान साहेब यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे। आपलं देखील मनापासून स्वागत केलं जात आहे। सन्माननीय राजाभाऊ विवरकर साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपलं देखील या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मी कृष्ण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सिकंदर काझी साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। पुन्हा पुन्हा विनंती आहे पाठीमागं कोणी उभं राहू नका पुढे या। पाठीमागं अनेक मान्यवर मंडळी उभा आहेत त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील आपण सगळ्यांनी पुढे यावं। पुढे भरपूर जागा शिल्लक आहे कृपया कुणीही पाठीमागं थांबू नका। आमचा पांढरे परिवार आणि काळे परिवार एखादा विवाह सोहळा थाटायचा असला म्हणजे 2 रुपये जास्त का जाईना पण आलेल्या प्रत्येकाचा मान आणि सन्मान त्याच ताकदीने राखला गेला पाहिजे हीच भावना आमच्या पांढरे परिवार आणि काळे परिवाराने ठेवलेली आहे। आणि म्हणूनच या आनंदाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय बाबाराजे देशमुख साहेब आदरणीय दादासाहेब यांचे आगमन या ठिकाणी होत आहे। दादासाहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर MP मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी आपलं देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। त्याचबरोबर माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य पुणशिरसचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय मधुअण्णा पाटील साहेब आपले देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपले देखील या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय। दरम्यानच्या काळामध्ये श्रीकेश वरोटे साहेब यांच्या माध्यमातून सर्वांच्या माथ्यावरती मानाचा आणि सन्मानाचा फेटा भाजून आलेल्या प्रत्येकाचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। मी त्यांचं देखील या ठिकाणी शब्द सुमनानी मनापासून स्वागत करीत आहे। हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा असे असोन दिनसा झरशी काय गर्थ तू मानसास समर्थ तू गोलवशील तो नद्या नमोशील डोंगरा हरवशील सागरा जिंकशील अंबरा अदम्य आत्मशक्ती ही विसरशील किमर्थ तू मानसास समर्थ तू अशा अनेक समर्थ मान्यवर मंडळींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष माळशिरस तालुका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीणचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी सरगर साहेब यांचं आगमन झालेलं मनापासून स्वागत आहे।
सन्माननीय बाळासाहेबजी सरगर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा आपलं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. जगण्यात जीवन असावं, जीवनात जगणं असावं, जगण्या वाचून जीवन कसलं, जीवना वाचून जगणं कसलं, जगण्यात जीवन यावं यासाठी माणसानं नेहमी सजग असावं, नेहमी तत्पर असावं. आणि असंच सजग आणि तत्पर जीवन जगत असणारा आपणा सगळ्यांचीच उपस्थिती या ठिकाणी लाख मोलाची आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. दहेगावचे माजी सरपंच सन्माननीय रणधीरजी पाटील साहेब यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पाठीमाग अनेक मान्यवर मंडळ उभा, त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, स्वागत कमावण्यावरती कृपया नाहक गर्दी करू नका. आपणास नम्रतेची विनंती आहे, पुढे भरपूर जागा शिल्लक आहे, सगळ्यांनी आतमध्ये या आणि आसनस्थ व्हा. आपण जर पाठीमाग उभं राहिला तर आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना असं वाटतंय आतमध्ये जागा शिल्लक नाही, तेव्हा ते आपल्या पाठीमागं उभं राहतायत. तेव्हा नम्रतेची विनंती राहील, आपण सगळ्यांनी आतमध्ये या आणि आसनस्थ व्हा. डोळ्यानं पाहावा, मानाने टिपावणी स्मरणाने जपावा, या पद्धतीचा आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या सगळ्यांचीच उपस्थिती या ठिकाणी लाख मोलाची आहे. खरं तर बी जमिनीमध्ये टाकावं, त्या बियाला अंकुर यावे, अंकुराचे रोप व्हावे, रोपाला फुलं लागावी, पानं लागावी, फळं लागावी आणि बियाचं रूपांतर जसं फुलामध्ये, पानामध्ये आणि फळामध्ये होतं, अगदी त्याच पद्धतीनं चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीविका शुभेकांक्षिणी प्रेरणिता या दोघांचं आयुष्य आपल्या सगळ्यांच्या जाणीवेतून या ठिकाणी गंधित व्हावं, पवित्र व्हावं आणि हीच मनी भावना घेऊन आपण सगळे मान्यवर मंडळी आज या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित झालेले आहेत. अशा सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या आदरणीय व्यक्तिमत्व चंदूकाका ठोंबरे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा पुन्हा विनंती केली जाते, पाठीमागं कृपया नाहक गर्दी करू नका, कृपया पुढे या. सगळ्यांसाठी बसण्याची उत्तम आणि उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा नम्रतेची विनंती राहील, आपण सगळ्यांनी पुढे या आणि आसनस्थ व्हा. अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची आहे. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीनं आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी पवित्र होतोय, गंधित होतोय आणि म्हणूनच उपस्थित झालेल्या आणि या लग्न समारंभाला आलेल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या आदरणीय व्यक्तिमत्व मच्छिंद्र आबा ठवरे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये नाट्यपुटे मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य डॉक्टर अप्पासाहेब वाघमोडे साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. मोरोची गावचे माजी उपसरपंच सन्माननीय माऊली सुळ पाटील यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशोकजी डोंबळे साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय महेशजी शेटे साहेब आपलं देखील या ठिकाणी आगमन होतं, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि शब्दस्वर मैफिलीच्या माध्यमातून आपण सुंदर अशा प्रकारची गाण्याची एक मैफिल ऐकूया.
दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय राम लक्ष्मण या दोघांचंही आगमन झालेलं आहे. आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय निजाम काजी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं माळशिरस तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव पिसाळ देशमुख साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय भाऊबली चंकेश्वर साहेब यांचंही आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील महाविद्यालयाचे मराठी विषयाचे अध्यापक प्रोफेसर सन्माननीय राजेंद्र खंदारे सर यांचे आगमन झालेलं आहे. सन्माननीय डी.जी. शहाणे सर, सन्माननीय जगदीशचंद्र मुळीक सर या तिघांचं आगमन झालेलं असताना आपणा तिघांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय डॉक्टर विठ्ठल कवितके सर, डॉक्टर उदयकुमार दोशी सर यांचंही आगमन झालेलं आहे. मनापासून सहर्ष स्वागत आहे. प्रगतशील बागायतदार सन्माननीय पोपटराव रुपनोर साहेब यांचे आगमन, हनुमंतरावजी धालपे साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय दीपकरावजी माने देशमुख साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शक सन्माननीय दुर्योधन पाटील सर आपली देखील उपस्थिती लाभलेली आहे. आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये धरणगार आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंत बापू सूळ साहेब यांचंही आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे. आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनानी आणि मनापासून सहर्ष स्वागत करत आहेत. आगतम स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. कृपया नम्रतेची विनंती आहे. पाठीमागं भरपूर गर्दी आहे. कृपया आपण सगळ्यांनी पुढे यायचंय आणि आसनस्थ व्हायचंय. या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत आपल्या माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे. गेली 30-35 वर्ष या माळशिरस तालुक्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपलं आयुष्य खेचणारे आणि माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे आणि ज्यांना आपण मुंबईच्या भवनामध्ये पाठवलेलं आहे असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचे आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं झालेलं आहे. आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय गौतम बाबा माने पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपल्या देखील या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर माळशिरस पंचायत समितीचे सदस्य लक्ष्मीकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय माऊली पाटील साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या देखील या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. उमरदहेगावचे सरपंच सन्माननीय आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट अर्जाप्पा रुपनोर साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय मदनसिंहजी मोहिते पाटील यांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. आदरणीय मदनसिंहजी मोहिते पाटील आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही मनापासून असताना स्वतःचे नाते सोडून जात असताना नव्या घराचा नवा उंबरठा ओलांडत असताना नव्या जीवनाचे सोनेरी स्वप्न आपल्या अंगांमध्ये बाळगत नव्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं आपली उपस्थिती या ठिकाणी लाख मोलाची आहे. आणि म्हणूनच चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीविका शुभेकांक्षिणी प्रेरणिता यांच्या या लग्न समारंभाच्या निमित्तानं आमच्या पांढरे परिवार आणि काळे परिवारावरती निस्सीम प्रेम करणारे आपण सगळे मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झात आहे. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय मदनसिंहजी मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मानाचा सन्मानाचा फेटा बांधून या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. लग्न समारंभाचा मुहूर्त अतिशय जवळ चाललेला आहे. मी नम्रतेची विनंती करतो काळे परिवार आणि पांढरे परिवार आपण लवकरात लवकर वरराजा आणि वधूराणी यांना आपण स्टेजवरती घेऊन यावं. नम्रतेची विनंती आहे. पाठीमागं अनेक मान्यवर मंडळी उभा त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं. या लग्न समारंभाचे आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीनं या लग्न समारंभाच्या निमित्तानं विशेषत्वाने उपस्थित असणारे आपल्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा आदर सन्मान समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. मी सन्माननीय माऊली पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आमदार साहेब यांना सन्मानित करावं. सन्माननीय माऊली पाटील साहेब आपणास विनंती आपण या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांना सन्मानित करावं. खरं तर नेत्याचं एक पाऊल प्रगतीच्या दिशेने आणि दुसरं पाऊल समूहामध्ये असावं आणि नेहमीच या माळशिरस तालुक्याच्या हितासाठी माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी ज्यांनी
35 वर्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपला संघर्ष दाखवलेला आहे, त्याच माळशिरसच्या माळ रानावरती हरित क्रांतीची झलक करणारे आपल्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय। मी पुनश्च एकदा आपल्या या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय मदन सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय। सन्माननीय रणजितजी काळे साहेब आपणास विनंती करतो की आपण मदन सिंहजी मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। दरम्यानच्या काळामध्ये अजित शेठ रुपनवर साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। कारोंडे गावचे माजी सरपंच सन्माननीय अजित शेठ रुपनवर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय धनाजी बापू देशमुख साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय मदन सिंहजी मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने सन्माननीय रणजितजी काळे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे। डॉक्टर एम मोटे सर यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय अमरशेठ जगताप साहेब यांचे आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। त्याचबरोबर आपणा सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व रामहरी रुपनवर पतसंस्थेचे चेअरमन आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व बोलण्याचे ज्यांना ईश्वराने काळा दिलेले असे सन्माननीय ॲडव्होकेट अर्जाप्पा रुपनवर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी रणजित काळे साहेब आपण करावा असे मी त्यांना नम्रतेची विनंती करतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बळीराजा पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी अर्थसहाय्य करणारे बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन सन्माननीय संतोषजी काळे मालक आणि बाळासाहेबजी पांढरे साहेब या दोघांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। दोघांचंही आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी काळे साहेब आपले देखील या ठिकाणी मनापासून स्वागत। सन्माननीय मोहनजी वाघमोडे साहेब आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे। वस्ताद शंकरजी काळे साहेब आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे। आदरणीय आप्पांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। हे पाचच मंगलाष्टका होतील तेव्हा नम्रतेची विनंती राहील, मंगलाष्टका म्हणण्याकरिता कुणी पुढे येऊ नये। आदरणीय अर्जाप्पा रुपनवर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। ईश्वराने कोकिळेला कंठ दिला, मोराला पिसार दिला, माणसाला बुद्धी दिली। या बुद्धीच्या जोरावर वृत्तीचं औदार्य आणि शब्दांचं माधुर्य घेऊन तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित करणारे आदरणीय ॲडव्होकेट अर्जाप्पा रुपनवर यांचा आदर सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। मी पुनश्च एकदा सगळ्या मान्यवर मंडळींचं दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनानी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। आजच्या लग्न समारंभाचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे। खरं तर काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, त्यांच्या घामाचा दाम आहे सस्ता, माझ्या गावाकडे चला माझ्या दोस्ता। या पद्धतीची काळ्या मातीची सेवा करणारा आमचा बळीराजा या लग्न समारंभाच्या निमित्तानं विशेषत्वाने उपस्थित झालेले आहेत। अशा सगळ्या मान्यवर मंडळींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत या लग्न समारंभाचं सौंदर्य सुतगणित करणाऱ्या माता भगिनींचं देखील त्याच ताकदीनं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जन्म देण्यावर उराशी करणारी आई असते, दप्तराचं ओझं सांभाळणारी ताई असते आणि गोष्टी सांगून संस्करण करणारी आजी असते। तिर नावाचा गुलमोहर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फुलत असतो, न ते फुलवण्याचं कार्य स्त्रीत्वाच्या माध्यमातून होत असतं। आणि म्हणूनच उपस्थित झालेल्या आणि या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य सुतगणित करणाऱ्या माता भगिनींचं देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। लग्न समारंभाचा मुहूर्त अतिशय जवळच आलेला आहे। पुन्हा पुन्हा विनंती केली जाते आपण लवकरात लवकर वर राजा आणि वधूराणींना स्टेजवरती घेऊन यावं। लग्न समारंभाचा मुहूर्त जवळच आलेला आहे। खरं तर अंधाराबरोबर प्रकाशाचा नेहमीच संघर्ष असतो आणि हाच संघर्ष माणसाच्या जीवनाला प्रकाश देत असतो, उजेड देत असतो आणि अंधाराचा आसरा थोडा वेळ विसरा, काळचा मजे जपा उजेडाचा बसा, असा उजेडाचा वसा जपला जाणारा हा संध्या समयी असा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तेव्हा या संध्या समयी उपस्थित झालेल्या आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही समस्त पांढरे परिवार
आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. वाजंत्री नवरदेवाचा रथ घेऊन यायचे ताबडतोब. चला, टायमिंग थोडा राहिलेला आहे, लवकर या. नवरदेवाचे मामा नवरीचे मामा ताबडतोब यायचे. टायमिंग थोडा राहिलेला आहे, लवकर यायचं. चला, लग्नाचा शुभ मुहूर्त जवळ चाललेला आहे, लवकर यायचं. चला, कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हैसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते सन्माननीय बाबासाहेबजी माने पाटील यांचे आगमन या ठिकाणी होत आहे. आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही शब्द सुमनांनी मनापासून स्वागत करीत आहे आणि आपणास नम्रतेची विनंती राहील, आपण पुढे यावं आणि असनस्त व्हावं. अंधाऱ्या जगाची ही रीतवा काळजाची वाद काळोख्याला, काळ्या हवेतून काळेच विमान घेत असो, नाही सिग्नर हिरवं लाल, कैसी दिशा ही अभिशाल. जिथे जातो तिथे मी माझा सांगाती, मी माझ्या गातो कधी ओव्या, कधी मीच मला हसुडतो शिव्या. अशा मी पणाला सामाजिकतेचं भान प्राप्त करून देणारा असा गोड गोजीरवाना सोहळा आज या ठिकाणी समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आपणा सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. खरं तर भिन्न ज्यांची कुले जिवे होती एकची वर वधू, अजन्म ज्यांच्या मुले आज नक्कीच चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीव काळ सौभाग्यकांक्षिणी प्रणिती या दोघांमुळेच दोन परिवार दोन नाती एकत्रित येऊन एका नव्या जीवनामध्ये या ठिकाणी पदार्पण करीत असताना त्यांचं हे जीवन नुसतंच जीवन न राहता त्या जीवनाला सहजीवन प्राप्त व्हावं आणि आपल्या सगळ्यांचीच उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची असावी. आणि म्हणून गेले कित्येक दिवस आजच्या परिवाराने केलेला अट्टहास आज फळाला आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. उपस्थित आपणा सगळ्यांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. वाजंत्री चला, रथ घेऊन यायचे ताबडतोब. चला, टायमिंग झालेला आहे, लवकर या. चला, लग्नाचा शुभ मुहूर्त थोडा राहिलेला आहे, लवकर यायचे. नवरदेव नवरीचा रथ येऊ द्या. चला पुढं. लग्न समारंभाचा मुहूर्त अतिशय जवळ चाललेला आहे, तेव्हा नम्रतेची विनंती राहील, आपण लवकरात लवकर वरराजा आणि वधूराणी यांना आपण व्यासपीठावरती घेऊन यावा. हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा, असे असून धीनसा झुरशी काय व्यर्थ तू, मानसास समर्थ तू. वळवशील तू नद्या, नमवशील डोंगरा, हरवशील सागरा, जिंकशील अंबरा. अदम्यात्मशक्ती विसरशील किमर्थ तू, मानसास समर्थ तू. अशा अनेक समर्थ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी समर्थ होतोय. आणि म्हणूनच या समर्थ सोहळ्याचं शूटिंग करत आजचा सुंदर सोहळा जिवंत ठेवण्याचं काम करणारे आमच्या बारामती झटक्याचे सर्व सन्मान्य श्रीनिवासजी कदम पाटील आपले देखील पुन्हा एकदा आम्ही या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहेत. त्याचबरोबर संकल्प मल्टी सर्व्हिसच्या माध्यमातून असा सुंदर सोहळा या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं कार्य या ठिकाणी करत आहेत. खरं तर रडत्या वधूला स्माइल प्लीज म्हणत हसत ठेवणार आमचा संकल्प मल्टी सर्व्हिसचा फोटो स्टुडिओ यांचं या ठिकाणी आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत शिक्षकाचं. स्वागत प्रशिक्षकाचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत नेत्याचं. स्वागत कार्यकर्त्याचं. रामाचं मन दे, शिवाचं हृदय दे, श्रीकृष्णाची बुद्धी दे, रसरसलेलं अंतकरण परंतु किनार नसलेलं जीवन दे आणि त्याला समाज कार्याचा संदर्भ बसू दे. या पद्धतीची सामाजिक भावना बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत यशाच्या अत्यंत शिखरावर पोचून देखील पायाच्या धुळीची कदर करायला कधी न विसरणाऱ्या नेते मंडळींचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य शतुनीत करणाऱ्या माता भगिनींचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत वरराजाच्या समोर ठोसपणे नाचणाऱ्या आमच्या तरुण मित्र मंडळींचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत रुचकर आणि स्वादिष्ट जीवन तयार करणाऱ्या आपणा सगळ्यांची पोटीची भूक भागवणाऱ्या आमच्या आचार्यांचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. स्वागत कोणाचं? या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आपणा सगळ्या मान्यवर मंडळींचं. स्वागत कोणाचं? स्वागत आपणा सगळ्यांचं. या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आणि या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य अधिकच दूरदृष्टीत करणाऱ्या आपणा सगळ्या मान्यवर मंडळींचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहेत.
खरं तर या संध्या समयी सूर्यास्ताला जात असताना आपणा सगळ्यांच्या मनातील सूर्य उदित करणारा एक अतिशय आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवार या दोन परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। आम्ही पुन्हा एकदा समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं आम्ही आपलं सगळ्या मान्यवर मंडळींचं शब्द सुमनानी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। नवरदेव नवरी ताबडतोब स्टेजवर या चला। टायमिंग होत आलेला आहे, लवकर या चला। लग्नाचा शुभमुहूर्त थोडा राहिलेला आहे, ताबडतोब यायचंय। चला लवकर या। काळे आणि पांढरे यांना विनंती आहे, ताबडतोब नवरदेव नवरीला घेऊन यायचंय। अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची आहे। खरं तर माणसाने माणसाला माणसाची रीती द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीती द्यावी। या परिवाराने आपल्याला मायेचे प्रेमाचं आपुलकीचं आमंत्रण धाडलं, ही या परिवाराची रीत झाली आणि हे आमंत्रण स्वीकारून आपण मान्यवर मंडळी या लग्न समारंभाला उपस्थित झाला, ही तुमची प्रीती झाली आणि हीच प्रीत आपल्या अंतःकरणामध्ये बाळगत मोहिते पाटील परिवाराची एक मानाची आणि सन्मानाची उपस्थिती या लग्न समारंभाला लाभतीये। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहतात विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रणजित सिंहजी मोहिते पाटील दादांचं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे। आम्ही समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं सन्माननीय रणजित सिंहजी मोहिते पाटील यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। खरं तर व्यसनाच्या वादळातून आणि वासनेच्या काळोखातून युवकांनी बाहेर पडावं आणि अधिक पुढे जावं या जाणीवेतून या ठिकाणी आदरणीय रणजित सिंहजी मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी रावसाहेबजी काळेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय रणजित दादांचा सन्मान या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला अतिशय मनापासून आनंद होतोय, कारण हा सन्मान आपला स्वीकारित असताना आपला सन्मानाच्या माध्यमातून असा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपलं पुन्हा एकदा मी दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। दोनों तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक मैं हूँ, एक ईमान है। दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जा
मंगळाष्टका फक्त 5च होणार आहे. वधूवरांनी ताबडतोब यायचे स्टेजवर. टायमिंग झालेला आहे. नवरीचे मामा नवरीचे मामा ताबडतोब या. चला, लग्नाचा शुभमुहूर्त जवळ येत चाललेला आहे. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे काळे आणि पांढरे यांचे सर्व पाहुणे मंडळी, वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आले सर्व प्रतिष्ठित नागरिक सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. 5च मिनिटात लग्नास सुरुवात होत आहे. नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा एक आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांची उपस्थिती आज या समारंभाला लाख मोलाची आहे. आज नक्कीच चिरंजीविका सुभेगकांक्षणी प्रेरणिता, ज्या आई वडिलांनी संस्कार दिले, ज्या आई वडिलांनी संस्काराची मुहूर्तमेढ दिली, तीच मुलगी आज पांढरे परिवाराची इंद्रापुरी सून होणार आहे. म्हणजे एखाद्याने आपल्याला पेन मागितला तर आपण टोपण आपल्या जवळ ठेवतो आणि पेन त्याला देतो. म्हणजे एवढा विश्वास समोरच्या व्यक्तीचा देखील आपल्यावरती नाही. पण ज्या वडिलांनी संस्कार दिले, ज्या वडिलांनी कर्तृत्वाची परिपाठ त्या मुलीला गेली 18 वर्ष दिली, तीच मुलगी एका क्षणात परक्याची धून होते. म्हणजे एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. पण याला सगळ्यांना आपली साक्ष महत्वाची आहे. आणि म्हणूनच या लग्न समारंभाला उपस्थित झालेल्या समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या विनंतीला मान दिलेल्या आपणा सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही या ठिकाणी शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. दोन मनांना जोडणारा सोहळा, दोन परिवारांना जोडणारा सोहळा, दोन मनांचे एकत्रितपणे रेशीम गाठ बांधणारा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. पेटत कितीही ज्वाला जाळाचा जाळ न व्हावा, बरस त्या थेंबा थेंबातून भुईचा कोंब उगवावा, अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फळाचे रंग मी व्हावे. या जाणीवेतून नवरीचे मामा आज या नवरीचे मामा जास्त गर्दी करायची नाही स्टेजवर. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा दोघांनी यायचे. वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अर्जाप्पा रुपनवर यांनी स्टेजवर यायचे. आम्ही पुनश्च एकदा या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं मनापासून स्वागत करून आदरणीय अर्जाप्पा रुपनवर साहेब आपणास मी नम्रतेची विनंती करतो की आपण या वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत, शुभेच्छा द्यावेत. आपण या निमित्तानं बोलावं. आपणा सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय आप्पासाहेब, आपणास विनंती राहील आपण वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत. आज या ठिकाणी चिरंजीव प्रमोद आणि ची सौका प्रणिता हे दोन्ही वधूवर आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करीत आहेत.
अतिशय पवित्र अशा गोरज मुहूर्तावर आपण सर्वजण अक्षदा रूपी अक्षदा आशीर्वाद त्यांच्यावर वर्षाव करून त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं असा शुभाशीर्वाद देणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो की या दोन्ही वधूवरांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं, त्यांना ऐश्वर आरोग्य संपत्ती लाभावी आणि राष्ट्रप्रेमानं बहरलेली संतती त्यांच्या पोटी जन्माला यावी आणि आम मानवजातीचं कल्याण त्यांच्या हातून व्हावं असं आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ह्या दोन्ही वधूवरांचं भावी आयुष्य अतिशय भाग्यशाली जाईल अशी आपल्या सर्वांच्या वतीनं आशीर्वाद देतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय अप्पासाहेब. कार्यक्रमाच्या निमित्तानं योद्धा फाउंडेशनचे सन्माननीय सोमाभाऊ यांचे आगमन झालेले त्यांच्यासहित मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिनांक 25/4/2025 रोजी वार सोमवार या दिवशी काळे आणि पांढरे परिवार यांच्यामध्ये चिरंजीव प्रमोद आणि चिवसखा प्रणिता या दोघांचा शुभविवाह पार पाडण्यासाठी सर्व नातेपुती नगरी असेल, माळशिरस तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित शेतकरी वर्ग, नोकर वर्ग आणि सर्व स्तरातील जमा झालेली मंडळी यांचं काळे आणि पांढरे परिवारातर्फे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. पुन्हा एकदा समस्त काळे परिवार आणि समस्त पांढरे परिवार या दोन्ही परिवारावरती आपण निस्सीम प्रेम करत त्यांचं नातं अधिक दृढ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित सर्व स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग, सगळे सोयरे, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कला, क्रीडा, कृषी, अर्थ, अध्यात्म, इतिहास, भूगोल, खगोल शास्त्र अध्यक्ष अशा सगळ्या क्षेत्रातील आमच्या सगळ्या मान्यवर मंडळींचं आणि माझा भाऊ राजा ज्या शेतकरी कष्टावर चालतो यांसहित उपस्थित झालेल्या आणि या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य शेतकरी करणाऱ्या माता भगिनींचं आम्ही समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं शब्द सुमराने मनापासून जोरशी स्वागत करून आजच्या मंगलाष्टकांचे उच्चारण करणारे, अर्थपूर्ण श्लोकांचे पठण करणारे आदरणीय काकासाहेब आपणास नम्रतेची विनंती राहील आपण या समारंभाला प्रारंभ करावा, आपण सुरुवात करावी. लग्नाचा टायमिंग झालेला आहे. लग्नाला सुरुवात होत आहे. काळे आणि पांढरे सर्व पाहुणे मंडळी का लग्नाला सुरुवात करायची का मामा? हॅलो हॅलो. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिः ददातु मे. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. लक्ष्मी नारायणाभ्यो नमः. सर्वाभ्य देवाभ्यो नमो नमः. सर्वाभ्य ब्राह्मणाभ्यो नमो नमः. सुमुखः दन्तशः कपिलो गणः लंबोदरमिक्तमेव मिक्तनाशनम् धूम्रवर्णं तताटमं नवम भालचंद्रम दशम तु विनायकम एकादशम गणपति द्वादशेत नामानि त्रिसंधे विद्यारंभे विवाहाचे निर्गमे संग्रामे संकटजेवम शुक्लांबरम देवम शशिवर्णम प्रसन्न ध्यायितो सर्वविघ्नोपशांती सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. तदेव लग्नं सजीवं ताराबलं विद्याबलं चंद्रबलं गुरुबलं वरुण देवताभ्यो नमः. प्रजापत्याभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वरचा काल वाजवणार शांत राहा.
पांढरे काळे सर्वजण आलेत का? लग्नात टाइम झाले, लग्नाला सुरुवात होत आहे. फक्त 5 मंगळाष्टका होतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामरंजन संस्थितं गणपती कुर्या सदा शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मंगती वेदिका शिप्रावे द्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता कुरिया सदा मंगलं सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. राजाभी मकरक्मिनी सनयनी देखो निचिंताकरी ही कन्या सुगुणावरा रूपवरा कवनासिना कैजे एक विचार कृष्ण नवरा त्यासी सभे ब्राह्मणे पुत्र वडील त्यासी उसने कुरिया सदा मंगलं सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. गोत्रे भिन्न परस्पराहून तजी की भिन्न ज्यांची गुणे ते ईश्वर कृपे घडोनी सदनी मांगल्यवई वाहिके जीवे एकची होती ती वरवधू
जन्म जन्मामुळे ते शंकर पार्वती कृपे करुणी कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान आता वध सावधान समय साधा समी पै असे वाग्वादान करा परार्थ घटिका संपूर्ण ली असे भावेस गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा शहाजिरे दो पक्षी कुलदैवता वधूवरा कुर्या सदा शुभमंगलता देव लग्नम सूर्यम ताराबल विद्याबल कार्यक्रमाच्या निमित्तानं या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींचा आम्ही समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करून त्याची विनंती आहे सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा. पुन्हा एकदा आपली उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची होती. आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीतून आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी नेत्र दीपकाच्या पद्धतीने संपन्न झाला आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं आम्ही समस्त पांढरा परिवार आणि काळे परिवाराच्या वतीनं मी निवेदक संदीप जाधव मनापासून स्वागत करत विनंती करतो सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा स्वाद घ्यावा. खरं तर सागराच्या तळाचे अनेक शिंपले असतात परंतु साऱ्या शिंपल्यांमध्ये मोती नसतात. अगदी थोड्या शिंपल्यांमध्ये मोती असतात. त्या मोठ्या प्रमाणात आपण आहात. आमचा कार्यक्रम बोलत होता आपल्या सगळ्यांच्या झाला आणि म्हणूनच या लग्न समारंभाला उपस्थित झालेल्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून विनंती केली जाते सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा स्वाद घ्यावा. तुमसे है ये तुमको बताना धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन बस याद तुझे करते हैं और कोई काम नहीं बन गया हूँ मैं तेरा दीवाना धीरे धीरे से दिल को चुराना ओ धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना
फिर मुझको जगाया रातों में और नींद चुराई मीठी मीठी बातों में। बेशक मुझको कितना तड़पाया, फिर भी तेरे हर एक अदा पे प्यार आया। आजा आजा अब कैसा शर्माना, धीरे धीरे से दिल को चुराना। धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना। तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमको है ये तुमको बताना। धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना। धन्यवाद। हेलो चेक, हेलो चेक चेक, हेलो हेलो चेक। असाच होता मनात माझ्या माझा साजन ग, स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग। माझ्या सजना माझा राजा, माझा सजना रे माझा राजा। अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग, माझी सजनी माझी राणी, माझी सजनी ग माझी राणी। आकाशाची जणू परी माझ्यासाठीच उतरून आली, माझ्यासाठीच उतरून आली। पुरा गुंतलो गुलाम झालो तिच्या प्रीती नाही जादू
प्रीतीन ही जादू केली अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग माझ्या सजना माझी सजनी माझ्या राजाने माझी राणी होता मनात माझ्या माझा साजन ग स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग माझ्या सजना माझ्या राजा माझ्या सजना रे माझ्या राजा ला 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 पाहिले तरी हे खोऱ्याने डोळ्यात इशारे हसले हसले ते मोठ्या तोऱ्याने हे कसे न त्याला कळले न तुझ्या त्या ओठाने ओठ लहरले शब्द न जुळले ओठ लहरले शब्द न जुळले कोण चुकलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे अहो जरा थांबा ना छान दिसते हे रूप भिजलेलं आणि ते पहा तुमचं मन हे भिजलेलं प्रेमान 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 निसर्ग राजा
गुपित जपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय 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 रे तो भाव प्रीतीचा दिसला दिसला मग संशय कसला हा नकरा का मग असला असला हा लडचाळा प्रेमात बहाना कसला कसला तो प्रियकर भोळा रीत अशी तर रीत अशी का रीत अशी तर रीत अशी का कोड पडलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगते निसर्ग राजा